तर श्रीनगरहून पर्यटक परतले असल्याचं पाहायला मिळतंय। बरेच पर्यटक हे पहलगामला जाणार होते, त्यांची पुढची ट्रिप पहलगाम होती, तिथे ते फिरायला जाणार होते। मात्र पहलगाममध्ये हा भ्याड हल्ला झाल्यानंतर हे पर्यटक भयभीत झालेले आहेत आणि ते श्रीनगरहूनच त्यांच्या घरी परतण्यासाठी निघालेले आहेत। ही तिकडचीच दृश्य आपण पाहतोय। एअर इंडिया आणि इंडिगोच्या स्पेशल विमानानं हे पर्यटक आपल्या घरी परत असताना पाहायला मिळतात। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला, दहशतवादी हल्ला झालेला आहे, त्यामध्ये बऱ्याच पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे पर्यटक पुन्हा किंवा पुढच्या काळात पहलगामला जाणार होते ते आता श्रीनगरहूनच आपल्या घरी परतत असताना पाहायला मिळतात। एअर इंडिया आणि इंडिगोच्या स्पेशल विमानानं हे पर्यटक आपल्या घरी परतत आहेत। दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातून गेलेले पर्यटक आज परत येणार असल्याचं कळतंय। विजय पारगे यांच्यासह पुण्यातील एकूण 22 जणांचा ग्रुप या हल्ल्याआधीच पहलगाममधून बाहेर पडला होता। पुण्यातून गेलेली 22 पर्यटक हे जम्मू काश्मीरच्या विमानतळावर दाखल झालेले आहेत। जम्मू काश्मीर ते मुंबई या विमानानं पुण्यातील 22 पर्यटक दुपारी मुंबईमध्ये येणार आहेत। जम्मू काश्मीर विमानतळावर असलेल्या या पर्यटकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, महाराष्ट्रातले बरेच पर्यटक हे पहलगामला गेले होते, काश्मीरला गेले होते, त्यामध्ये पुण्यातला देखील एक ग्रुप आहे, तो आता पुण्यामध्ये किंवा पुन्हा मुंबईमध्ये परतत असताना पाहायला मिळतोय। काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आपण पाहतोय की या सगळ्या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 जणांचा मृत्यू झाला। त्यापैकी 2 जे होते ते पुण्यातले होते, जगदाळे परिवारातला एक आणि दुसरा एक होता। पण दुसरा एक ग्रुप त्यांच्यासोबत जो खरं तर पहलगाम मध्ये पोहोचला होता, जम्मू काश्मीरमध्ये पोहोचला होता, तो विजय पारगे आणि इतर 22 जण जे आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळेस हा सगळा भ्याड हल्ला झाला त्याच्या 1.5 तास आधी हल्ला झालेल्या लोकेशनवरती हे सगळे होते आणि ते पुढच्या ट्रिपसाठी पुढे गेल्यानंतर त्यांना 1.5 ते 2.25 तासांनी ही बातमी आली की पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे। विजय पारगे आपल्याशी बोलताना असं म्हणाले की आम्ही ज्यावेळेस तिथं होतो तिथून पुढे दीड तासाच्या अंतरावरती आम्ही गेलो, 100 किलोमीटर आम्ही पहलगाम पासून पुढे आलो होतो आणि त्यानंतर तो हल्ला झालाय। असे एकूण 22 जण आहेत हे सगळे पुण्यातले पर्यटक। काही कर्वेनगर भागातले आहेत, काही हडपसर भागात आहेत, तर काही येरवडा भागात राहतात। हे जे पर्यटक आहेत ते आता जम्मू काश्मीर विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांना जी फ्लाईट आहे ती दुपारी 12ची फ्लाईट असल्याचं कळते। जम्मू काश्मीर ते थेट मुंबईत या सगळ्या पर्यटकांना आणलं जाणार आहे। महाराष्ट्रातलेच नव्हे तर पुण्यातले देखील अनेक पर्यटक आता हळूहळू जम्मू काश्मीर विमानतळावरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी हे पर्यटक अडकलेले आहेत। नेमके किती पर्यटक महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसात या सगळ्या परिसरात गेले होते त्याचा ऑफिशियली आकडा देखील आता हळूहळू समोर यायला लागलाय। त्यामध्येच एकूण 6 जणांचा मृत्यू आहे, 2 जण पुण्यातले आहेत। तर विजय पारगेंसोबत जे 22 जण गेले होते ते आता त्या काश्मीर विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि दुपारी 12च्या आसपास त्यांची मुंबईसाठी जम्मू काश्मीर विमानतळावरनं फ्लाईट आहे। तर त्यांच्या म्हणण्यानुसार ते आता सुखरूप आहेत सगळे 22 जण। दुसरीकडे रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांचा देखील परिवार तिथं आहे, त्यांच्याशी देखील आपण बोललो आहोत, ते देखील सुखरूप आहेत। ते देखील संध्याकाळी जे आहेत ते येतील। आणि दुसरं अभिजित, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। या हमले के बाद जहां पर आज वादी भर में बंद की कॉल रखी गई है, वही सयाहत से वाबस्ता लोगों में नाराजगी पाई जा रही है क्योंकि बड़ी तादाद में जो सयाह है उन्होंने अपना दौरा कैंसिल किया है और वो अपने घरों की ओर लौट रहे हैं। हम इस वक्त श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट के बाहर है। आप देखिए यहाँ पर क्योंकि जो टूरिस्ट है वो अपने घरों की ओर जा रहे हैं। ये देखिए क्योंकि टूरिस्ट, काफी सारे टूरिस्ट यहाँ पर मौजूद थे और कई सारे ऐसे टूरिस्ट हैं जिन्होंने अपना जो टूर है वो कैंसिल किया है और अब वो अपने घरों की ओर लौट रहे हैं। जिस तरह से आपको मालूम है पहलगाम में भारी तादाद से जो टूरिस्ट है वो निकल चुके हैं और यहाँ पर क्योंकि श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट पर सुबह से ही जो टूरिस्ट है उनका रश लगा हुआ है और कई सारे टूरिस्ट वो अपने घरों की ओर लौट रहे हैं। जिस तरह से मैंने पहले ही कहा, जहाँ पर जो कश्मीर भर में इस हमले की मजम्मत की जा रही है और बंद की कॉल रखी गई है, वहीं पर सयाहत से वाबस्ता जो लोग हैं उनमें नाराजगी है। नाराजगी इसलिए क्योंकि काफी सारे टूरिस्ट वादी कश्मीर में मौजूद थे और मुख्तलिफ सयाहती मकामात पर जो टूरिस्ट है वो मौजूद थे, लेकिन अब ये टूरिस्ट आहिस्ता आहिस्ता अपने घरों की ओर लौट रहे हैं। श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट के बाहर ये देखिए क्योंकि लगातार आप देखिए जो टूरिस्ट है वो गाड़ियों में आ रहे हैं और अपने घरों की ओर वापस वो लौट रहे हैं। श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट पर सुबह से ही इस तरह का मंजर देखने को मिल रहा है और आहिस्ता आहिस्ता जो टूरिस्ट है और जिन्होंने अपना जो दौरा है वो कैंसिल किया है वो अब एयरपोर्ट की ओर जानिब रवाना है और वो अपने घरों की ओर लौट रहे हैं। न्यूज़ 18 के लिए श्रीनगर इंटरनेशनल एयरपोर्ट से मैं आबिद हुसैन।
तर श्रीनगरहून पर्यटक परतले असल्याचं पाहायला मिळत आहे। बरेच पर्यटक हे पहलगामला जाणार होते, त्यांची पुढची ट्रिप पहलगाम होती, तिथे ते फिरायला जाणार होते। मात्र पहलगाममध्ये हा भ्याड हल्ला झाल्यानंतर हे पर्यटक भयभीत झालेले आहेत आणि ते श्रीनगरहूनच त्यांच्या घरी परतण्यासाठी निघालेले आहेत। ही तिकडचीच दृश्य आपण पाहतोय। एअर इंडिया आणि इंडिगोच्या स्पेशल विमानानं हे पर्यटक आपल्या घरी परत असताना पाहायला मिळत आहेत। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला, दहशतवादी हल्ला झालेला आहे, त्यामध्ये बऱ्याच पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे पर्यटक पुन्हा किंवा पुढच्या काळात पहलगामला जाणार होते ते आता श्रीनगरहूनच आपल्या घरी परतत असताना पाहायला मिळत आहेत। एअर इंडिया आणि इंडिगोच्या स्पेशल विमानानं हे पर्यटक आपल्या घरी परतत आहेत। दरम्यान